Co-powered by टेक्नो। मला अतिशय आनंद आहे की आज वाडीचं चित्र बदललेलं आहे। सतीश जिंदल इथे बसल्या। मी जेव्हा इथे पश्चिम नागपूरमधून विधानसभेकरता उभो होतो त्यावेळी या रोडवरून जाणं मुश्किल होतं। रस्ता तर खराब होताच, पण सगळ्या रस्त्यावर ट्रक उभ्या राहायच्या, गोडाऊन्स होते। आणि आज आल्यानंतर मी जेव्हा बघितलं तेव्हा सगळ्या वाडीचं चित्र एकदम बदललेलं आहे। केवळ हा उड्डाणपूल जो आहे हा अतिशय उत्तम रीतीने उत्तम क्वालिटीने बांधलेला आहे आणि त्यामुळे अमरावती रोडवरून येताना जर जायचं असेल तर 15 मिनिटाच्या ऐवजी 2 मिनिटात, केवळ 2 ते 3 मिनिटात जाण्याची सोय होणार आहे। तिथून पलीकडे कॉन्क्रीट रोड आहे व्हाईट टॉपिंगचा आणि नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस बाजूला दुसरा पुन्हा एक नवीन मोठा उड्डाणपूल ज्याचं नाव आपण डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव दिलेलं आहे। त्यांनी आपण डायरेक्ट व्हेरायटी चौकात पोहोचणार आहोत। म्हणजे व्हेरायटी चौकातून निघाल्यानंतर जास्तीत जास्त 12 ते 15 मिनिटाच्या आत आपण नागपूर शहराच्या बाहेर निघून जाऊ आणि त्यामुळे खाली राहणाऱ्या लोकांना या रोडचा उत्तम फायदा होणार आहे। जो नागपूर शहराचा रिंग रोड होता, मी ज्यावेळी मंत्री झालो तेव्हा सेंट्रल रोड फंडातून मी 450 कोटी रुपये त्या रोड करता मंजूर केले। तोही पण रोड आता पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा नागपूर शहराचा चौफेर झालेला। मधल्या काळामध्ये MIDC मधला जो रस्ता होता अंधार राहायचा, खड्डे राहायचे, अनेक तक्रारी यायच्या। समीर मेघेंच्या आग्रहाखातर तोही पण आता कॉन्क्रीटीकरण त्याचंही पूर्ण झालेलं आहे। मला अतिशय आनंद आहे की आता वाडी विकसित होऊन राहिलेला आहे, पण वाडीच्या लोकांना आता याला स्मार्ट सिटी करायचं आहे की नाही करायचं हा प्रश्न तुमचा आहे। करायचं आहे तर मग रस्त्यावरचं अतिक्रमण करू नका, कोंबड्या बकऱ्या रस्त्यावर कापू नका, भाजीचे दुकानं लावू नका। मी आपल्याला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतोय की तुमच्या इथूनच बाजूला पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर 450 कोटी रुपये खर्च करून जागतिक दर्जाचं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरच्या कामाला सुरुवात झालेली आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 2,500 लोकांचा, जसा आपण सुरेश भट सभागृह आहे त्याच्याही पेक्षा मोठं एअर कंडिशन सभागृह आपण इथे बांधणार आहे। त्या रोडच्या पलीकडे रिंग रोडला लागून या प्रदर्शनामध्ये जगातून लोक येणार आहे। वर्षभर प्रदर्शन चालू राहणार आहे आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागपूर शहर, नागपूर जिल्हा आणि वाडी परिसरातल्या 10,000 तरुण मुला मुलींना रोजगार मिळणार आहे। नुकतंच मी रिंग रोडच्या बाजूला एक येणाऱ्या विदेशी पाहुण्यांकरता, इथल्या लोकांकरता म्हणून त्या जागेवर एक 3 स्टार 450 रूमचं मोठं हॉटेल कन्व्हेन्शन सेंटर करता त्या ठिकाणी बांधणार आहे आणि त्यामुळे आपल्या तिथे 6 रेस्टॉरंट राहणार आहे आणि लग्न समारंभाकरताही तुम्हाला इतर वेळी ते उपलब्ध होऊ शकतं। वाडीचा विकास चौफेर होत असताना या रिंग रोडवर मला सांगताना आनंद होता की भारतात पहिल्यांदाच आपण एक नवीन टेक्नॉलॉजी आणून त्याची बस सर्व्हिस सुरू करणार आहे। ती बस जी आहे ती 18 मीटर आणि 24 मीटरची आहे। एअर कंडिशन बस आहे आणि त्या बसमध्ये समोर एक्झिक्युटिव्ह टाईपच्या खुर्च्या आहेत। प्रत्येक खुर्चीवर लॅपटॉप आहे आणि जशी विमानात चहा कॉफीची आणि नाश्त्याची सोय आहे ती पण आहे। ही बस जी आहे ही मी झेकोस्लोवाकियामध्ये जेव्हा गेलो
तेव्हा स्कोडा कंपनीची बस ती टेक्नॉलॉजी सिलेक्ट केली, त्यांचं टाटाशी जॉईंट व्हेंचर साईन झालं आणि आता सिमेन्स आणि हिटॅचीने एक टेक्नॉलॉजी दिली आहे की ती बस उभी राहिली बस स्टॉपवर की वरतून चार्जर खाली येईल आणि ती बस 40 किलोमीटर करता चार्ज होईल अर्धा मिनिटाच्या आत आणि पुढे जाईल। ही पूर्ण नागपूरच्या 50 किलोमीटर रिंग रोडवर पहिल्यांदा धावणार आहे आणि दोन्ही बाजूनी 10-10 मिनिटांनी तुम्हाला बस मिळेल आणि नागपूरला आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था होईल। हा पहिला देशातला प्रयोग वाडीमध्ये सुरू होणार आणि या बसचं तिकीट डिझेल बसपेक्षा 30% कमी राहणार आहे। माझी समीर मेघेंना विनंती आहे की एक उत्तम भाजी मार्केट, एक खेळाचं मैदान ज्या ठिकाणी आपल्या इथल्या गोरगरीब जनतेचे मुलं खेळू शकतील आणि त्याचबरोबर एक सुंदर बगीचा आपण या ठिकाणी तयार करण्याकरता पुढाकार घ्या। या ठिकाणी झुडपी जंगलाची जागा आहे। मी तुम्हाला या तिन्ही प्रकल्पाकरता ही जागा मिळवून देतो आणि त्यामुळे नागरिकांच्या सोयीमध्ये अजून फरक म्हणजे चांगला सुविधा मिळणार आहे। मी ज्यावेळी होतो तो नाना आकरे इथे राहायचे दत्तवाडीमध्ये आणि 1-1 फूट गड्ड्यात चिखलातून गेलो आहे। ड्रेनेज तर नव्हतं, लोकांनी मन येईल तिथं घराला आणले, पाण्याची पाईपलाईन ड्रेनेजची पाईपलाईन नाही आणि आमच्याकडे मत पाहिजे का रस्ता करा। मी माझ्या त्या खासदार निधीतून मागे त्यावेळी पैसे मंजूर केले होते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उत्तम बगीचा, उत्तम खेळाचं मैदान, उत्तम ऑडिटोरियम, एक्झिबिशनमुळे वर्ल्ड स्टँडर्डचं एक्झिबिशन झाल्यामुळे आपल्या इथं एकदम मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे वाडी हे विकसित होणार आहे। मला अजून सांगताना आनंद होतो आहे की हा जो खालचा रस्ता आहे त्याचाही पण आता DPR अमरावतीपर्यंत हा जो 4 लेन रोड आहे हा 6 लेन करण्याची पण मंजुरी आम्ही देणार आहे आणि त्यामुळे हाय रस्ता पुढे कॉन्क्रीटचा होईल। आज नागपूरमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वर्ल्ड रेकॉर्ड बनले। आपण नागपूरमध्ये 3 ठिकाणी खाली रस्ता, वरती ब्रिज, त्याच्यावरती मेट्रो वर्धा रोडवर केलं, पारडीला केलं आणि आज तर 3 लेअरचं नाही तर 4 लेअरच्या ब्रिजचं उद्घाटन झालं। गड्डीगुजम चौकामध्ये पहिले खाली रस्ता आहे, त्याच्यावरती दिल्ली मद्रास आणि मुंबई कलकत्ताची रेल्वे लाईन आहे, त्याच्यावरती फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यावरती मेट्रो आहे। ते एकाच ठिकाणी 4 लेअरवर हे आशियामधलं पहिलं काम नागपुरात झालं, याचा मला अतिशय आनंद आणि अभिमान आहे। काही दिवसापूर्वी 10-12 दिवसापूर्वी आपल्या इथे वर्धा रोडवर जिथे रिंग रोड येतो त्या रिंग रोडवर आपण ऑक्सिजन बर्ड पार्क तयार केला। अतिशय 20 एकरात सुरू केलेला आहे। त्यात तलाव आहे, बदका आहे, फळांची झाडं लावलेली आहे, पण फळं खाण्याचा अधिकार फक्त पक्ष्यांना, माणसाला फळं तोडता येणार नाही। तिथे सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत आणि अतिशय उत्तम 500 ते 600 लोक बसून ज्या ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये खाऊ शकतात मोठं रेस्टॉरंट बांधलेलं आहे, खूप सुंदर बघण्यासारखा आहे। हा देखील देशातला पहिला सुंदर बर्ड पार्क, ऑक्सिजन पार्क आपल्या नागपुरात आहे। दिव्यांगांना आपण अनेक साहित्य वाटलं, आपण ई रिक्षा दिला, सोलरवर चालणारी सायकल दिली, ज्यांना कानाने ऐकू येत नाही त्या गरीब माणसांना 500-600 लोकांना मशीन दिले, 1,500 लोकांना पाय लावून दिले, 50,000 लोकांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स केले, 1 लाखापेक्षा जास्त लोकांना चष्मे दिले आणि मला आनंद आहे की दत्ताभाऊंच्या आशीर्वादाने समीर भाऊंनी त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेची अतिशय प्रामाणिकपणे निशुल्क सेवा केली। या ठिकाणी बरेच गोडाऊन घराघरात झाले होते, आता कमी झाले आहे।
पण वाडीवाल्यांना अतिक्रमण करण्याची सवय आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी दबणाऱ्यापैकी नाही आहे. मी इथून धापेवाडाला जायचो तर कोणी कोणी कुठं अतिक्रमण केलं पाहिलं होतं. मी जेव्हा बोरकरला सांगितलं होतं तर कोणी नेता सांगेल तर ऐकायचं नाही. चुन्याची रेष फाड, जो पार्टीवाला असेल ते तोडून टाका. रस्ता मोठा झाला पाहिजे, वाडीच्या जनतेचं कल्याण झालं. आता ड्रेनेज लाईन होणार आहे. पहिले तर तुमचं ड्रेनेज कुठं जायचा हा जादूचा प्रयोग होता, पताच नाही चाले कुठं जाय. नगर परिषदेची चांगली बिल्डिंग तयार झाली आहे, 4-5 चांगल्या शाळा तयार झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आता वाडीमध्ये प्रॉपर्टीच्या किमती पण वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे या वाडीचा जो विकास होतो आहे हा गेल्या 45-50 वर्षापासून मी जवळून बघितला आहे. आणि आज मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी हा पूल झाला. मी खालून पण आता लाईट लावण्याची सूचना केलेली आहे, म्हणजे रस्त्यावर खालून पण लाईट लागेल. आणि कार्यक्रम म्हणजे माझं भाषण झाल्यानंतर फायर आणि लाईटचा शो आहे या पुलावर आणि तोही पण तुमच्याकरता या ठिकाणी झालेला आहे. मला वाटते याचाही आनंद सगळ्या जनतेने घ्यावा. बोलण्यासारखं खूप काही आहे, पण आपल्या नागपूरचे भूमिपुत्र मनोज पांडे जे आपल्या थलसेनेचे जनरल होते, त्यांचा आज नागभूषण पुरस्कारामध्ये सत्कार आहे आणि त्या कार्यक्रमाला मला जायचं आहे आणि तो 7 वाजता होता, त्यामुळे ते आपले पाहुणे आहेत म्हणून मला वेळ कमी आहे. पण मी या सगळ्या कामामध्ये मी सुधाकरराव देशमुख यांनी सगळ्यात पहिले यावेळी या पुलाची मागणी केली आणि त्यानंतर समीर भाऊनी या वाडीचं चित्र बदलवण्यामध्ये या प्रत्येक कामाचा फॉलोअप करून या विकासामध्ये जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो समीर मेघे यांचा आहे. त्यांनी अनेक वेळा माझ्याकडनं भरपूर पैसे घेतले. मी शेवटी एक दिवस त्यांना म्हटलं की आता तुम्ही 2 वर्ष काही मागू नका, पण ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर, रिंग रोडचं कॉन्क्रिटीकरण, हा MIDCच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण, हा सगळा रस्ता व्हेरायटी चौकापर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरण, पुढे हा 6 लेन अमरावतीपर्यंत रोड आणि या भागातली कमी फक्त एवढीच आहे की पिण्याच्या पाण्याची कमी आहे. माझी वाडीच्या जनतेला विनंती आहे, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, मला 9 डॉक्टरेट्स डिलीट्स मिळाल्या. त्यापैकी 6 डॉक्टरेट डिलीट्स ज्या आहेत त्या ॲग्रिकल्चर सायन्समध्ये मिळालेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्ही आता NHAने खूप काम केलं आहे की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. तुम्ही जर आपल्या इथे जलसंवर्धनाचा कार्यक्रम, वाडी आणि पलीकडे या सगळ्या गावात पाणी नाही आहे, मला माहिती आहे कमी आहे पाणी, पण जसं आपण रिटायर्ड झाल्यानंतर रिटायर्ड होईस्तोवर दर महिन्याला पैसे भरतो आणि रिटायर्ड झाल्यानंतर आपल्याला व्याज मिळतं म्हातारपणात, तसं तुम्ही जर पाणी डिपॉझिट केलं तर पलीकडच्या पिढ्यांना पाण्याची गरज पडणार नाही. एवढं पाणी जमिनीमध्ये स्टोरेज झालं तर या भागामध्ये उद्योग, व्यापार, इंडस्ट्री, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स याला कुठेही कमी राहणार नाही. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून, समीर भाऊंना माझी विनंती आहे की त्यांनी या पूर्ण मतदारसंघाचं चित्र बदलवलं. आता एक भाजी मार्केट, मटन मार्केट, एक बगीचा आणि सर्व प्रकारच्या खेळांचं उत्तम मैदान आणि ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर तर मंजूर झाला, काम सुरू झालं. 2,500 लोकांच्या कॅपॅसिटीचं ऑडिटोरियम, एअर कंडिशन, तुमचे सगळे कार्यक्रम तिथे होऊ शकतील. त्यामुळे येणाऱ्या काळात हे जे बदलतं चित्र आहे हे नक्कीच आपल्या सगळ्यांना आनंद देणार आहे. या सगळ्या कामाबद्दल समीर मेघे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या प्रत्येक कामाचं फॉलोअप केलं. तसं हे काम मी पाहिलं. आजकाल माझा बराच वेळ मी कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्याच्या मागेच लागलो आहे. मला अनेक अधिकारी सस्पेंड करायचे आणि कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड करायचे.
मी काही माल पाणी खात नाही कोणाही ठेकेदाराकडून, त्यामुळे यांना रगडल्याशिवाय राहत नाही मी. त्यामुळे आता एक गोष्ट मला आनंद आहे, कारण मी जरी नेहमी टीका करत असलो तरी मी विशेषतः TNT कंपनीचं सगळ्यांचं, इंजिनियर्सचं, आमच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी मला कुठेही बोट ठेवायला जागा नाही दिसली. एवढं चांगलं काम केलेलं आहे. याबद्दल मी मनापासून त्यांना आणि शेलार आमचे जे हे आहेत इंजिनियर जे आहेत प्रमुख फेगडे, बोरकर, या तिघांना, कॉन्ट्रॅक्टरला, डिझायनरला, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि केवळ देशाला अभिमान वाटावा असं सुंदर डिझाईन आणि हा पूल वाडीत बनलेला आहे, याबद्दल समीर मेघेंच्या नेतृत्वाखाली वाडीच्या सर्व जनतेचं मनापासून अभिनंदन करून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. अजून पुढच्या कार्यक्रमांकरता, ज्या वाडीच्या विकासाकरता 5 स्टार हॉटेलचं जे 3 स्टार हॉटेलचं भूमिपूजन आहे, त्या सगळ्या कार्यक्रमाला मी पुन्हा येईल असा विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.